नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी व महत्त्वाची न्यूज समोर येते। शरद पवार यांचाच मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध, देवेंद्र फडणवीस यांचा सर्वात मोठा आरोप। सविस्तर जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले असेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आमची अशीच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचंड आक्रमक झाले आहेत। मराठा आरक्षणाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा सर्वाधिक विरोध होता। शरद पवार यांनीच मराठा आरक्षणाला आतापर्यंत विरोध केलाय, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला। तसेच मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का, असं सुप्रिया सुळे म्हणायच्या। दोघांनाही मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नव्हतं, त्यांना समाजाला झुंजत ठेवायचं होतं, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी हा गंभीर आरोप केला। मराठा आरक्षणाला शरद पवार यांनीच विरोध केला होता। त्यांचे मत असतं तर मंडल आयोग लागू झाला तेव्हाच त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं नसतं, पण त्यांनी फक्त मराठा समाजाला झुंजवत ठेवायचं काम केलं। लोक आपल्याकडेच आले पाहिजे हा त्यामागचा हेतू होता। मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का, असं सुप्रिया सुळे महाविकास आघाडीचं सरकार असताना म्हणायच्या, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं। मित्रांनो, तुम्हाला यावर काय वाटतं? तुमचं मत, अभिप्राय, प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले असेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।